हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या इंग्लिशच्या पेपरसाठी फक्त आणि फक्त आता 1 ते 2 दिवस बाकी राहिलेले आहेत. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहतात फक्त 1 किंवा 2 दिवस बाकी असतील. तर या 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्ही कधीही व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. एवढा इम्पॉर्टंट आहे, पेपरच्या अगोदर पाहणे खूप महत्त्वाचं आहे. कारण की कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या कमीत कमी दिवसांमध्ये चांगले मार्क्स आपण कसे घेऊ शकतो. कारण की आता वर्षभर तर आपण इंग्लिशचा जो सुद्धा अभ्यास केलेला असेल तर आता 1 ते 2 दिवसांमध्ये आपण नेमकं काय करतो हे डिपेंड असते आपल्या पेपर सोडवण्यासाठी. म्हणजे आपण 1 ते 2 दिवसांमध्ये जे काही करणार आहोत तर आपला पेपर कसा जाणार हे त्याच्यावरती डिपेंड राहू शकते. म्हणून राहिलेल्या 1 ते 2 दिवसांमध्ये काय करायचं, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे जेणेकरून आपण चांगले मार्क्स इथं घेऊ शकतो. कारण की मला जो एक्सपिरियन्स आहे दरवर्षी म्हणजे जवळपास 3 वर्ष झालेल्या विद्यार्थ्यांना मी सांगत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी दिवसांमध्ये चांगले मार्क्स कसे घ्यायचे हे या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आता पहा, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असेल, काही विद्यार्थी आहेत रेग्युलर त्यांनी स्टडी केलेला आहे. ओके, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर असे काही विद्यार्थी आहेत की बाबा शेवटी आता त्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे किंवा वर्षभर तरी थोडाफार काही ना काही अभ्यास त्यांचा झालेला आहे. ओके, पण असे काही विद्यार्थी की त्यांचा अजूनपर्यंत काहीच स्टडी झालेला नाहीये. ओके, तर असे तिन्ही टाईपचे विद्यार्थी असो, म्हणजे पूर्ण कंप्लीट अभ्यास, थोडाफार अभ्यास किंवा अजिबात अभ्यास झाला नसेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं सांगणार आहे 1 ते 2 दिवसामध्ये कशा पद्धतीची इंग्लिश या सब्जेक्टसाठी जो की 7 मार्चला तुमचा पेपर होणार आहे त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत जे की मी तुम्हाला सांगणार आहे. आणि गॅरंटीड, मी सांगतो गॅरंटीड तुमचे मार्क्स इथं वाढणार आहेत. ओके, तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅरंटीड तुमचे इथं मार्क्स वाढणार आहे. ठीक आहे, तर पहा तुमच्याकडे आता हा जो वेळ आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा वेस्ट करायचा नाही आहे सर्वात अगोदर म्हणजे. ओके, तर पहा सर्वात अगोदर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की बाकीच्या सर्व पेपरचे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. बाकी तुमचे जे राहिलेले आहेत त्यावेळी सबस्क्राईब करून सर्वांनी नक्की ठेवा. कारण की पहा ना, 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही जर सपोर्ट केला तर आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि त्यानुसार तुम्हाला व्हिडिओज आम्ही प्रोव्हाइड करत असतो. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसते, त्याच्यावरती फक्त क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्हाला तिथे येते, ऑलवरती सेट करून द्या. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चला व्हिडिओला आपण सुरू करूया. तर सर्वात अगोदर पहा की तुम्हाला कशा पद्धतीने 1 ते 2 दिवसांमध्ये चांगली प्रिपरेशन करायची आहे. कोणकोणते असे टॉपिक्स आहेत ज्याची तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे, तर पहा खूप महत्त्वाचं सांगत आहे. तुम्ही काय करा, एक नोटबुक घ्या. ओके, नोटबुक घेतल्यानंतर एक पेन घ्या. ओके, नोटबुक आणि एक पेन घ्या. जे मी तुम्हाला सांगत आहे ते नोट करा. तुम्हाला कोणकोणता स्टडी करायचा आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे ते तुम्ही नोट करून ठेवा. कारण की फक्त व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही फक्त व्हिडिओज पाहाल बट ते ॲक्च्युअलमध्ये करणार नाही आहे. जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये खरंच करायचं असेल अभ्यास तर तुम्हाला हे नोट करणे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर चला एक पॉईंट महत्त्वाचा आहे, कुठंही स्किप करू नका. ओके, तर पहा सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो की 1 ते 2 दिवसामध्ये कोणते टॉपिक कसे करायचे. तर सर्वात अगोदर पहा तुम्हाला आहे लेटर रायटिंग. सेक्शन नंबर तुमचा येतो. ओके, तर सेक्शनमध्ये रायटिंग स्किलचा जो असतो तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन असते लेटर रायटिंग. 2 टाईपचे तुम्हाला लेटर येतात, एक असते इन्फॉर्मल लेटर आणि एक असते फॉर्मल लेटर. आता यामध्ये एक तर इन्फॉर्मल लेटर सोडवायचं असते किंवा फॉर्मल लेटर सोडवायचं असते. ओके, मला माहिती आहे की हे बऱ्याच जणांना माहिती आहे जे मी तुम्हाला सांगत आहे, बट मी तुम्हाला काय यामध्ये सांगत आहे, नेमकं माझं सांगण्याचा उद्देश काय हे समजून घ्या. हे जो समजेल ना तो एकदम म्हणजे एवढी चांगली प्रिपरेशन करणार आहे 1 ते 2 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे, आता पहा लेटर रायटिंगमध्ये फॉर्मल इन्फॉर्मल लेटर येतात. यापैकी कोणतंही एक सोडवायचं असते, एक तर फॉर्मल किंवा एक तर इन्फॉर्मल. किती मार्क्ससाठी आहे? 5 मार्क्ससाठी, A1 किंवा A2. ओके, A1 किंवा A2, तर 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. आता लक्षात ठेवा, हा जो लेटर रायटिंग आहे, फॉर्मल लेटर किंवा इन्फॉर्मल लेटर, हे 100% ठरलेलं आहे. म्हणजे यामध्ये काही चेंज होणार नाही आहे. ओके, यामध्ये चेंज होणार नाही आहे. हा जो टॉपिक आहे लेटर रायटिंगचा, फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर, हे जे 2 लेटर येणार आहेत ते 100% तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे 5 मार्क्ससाठी. मग आता इन्फॉर्मल लेटर कसं लिहायचं, फॉर्मल लेटर कसं लिहायचं, हे फक्त तुम्हाला काय त्याचे अभ्यास करायचा आहे, त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ओके, तर पुढे कुठं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ते मी सुद्धा तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर आता पाहू शकता पहिला क्वेश्चन झाला आपला जो की 100% ठरलेला आहे, तो म्हणजेच की लेटर रायटिंग. आणि त्यानंतर दुसरा क्वेश्चन येते यामध्ये, तो म्हणजेच की डायलॉग रायटिंग.
ओके. डायलॉग रायटिंग हा एक क्वेश्चन येते 5 मार्कसाठी B1. ओके. आणि यालाच ऑरमध्ये एक क्वेश्चन येते, तो म्हणजेच की ड्राफ्टिंग अ स्पीच. स्पीच म्हणजे भाषण, स्पीच रायटिंग. B2 क्वेश्चन येते, हा सुद्धा 5 मार्क्ससाठी. मग यामध्ये हा ऑरचा क्वेश्चन येतात. ओके. एक तर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहा किंवा एक तर तुम्ही स्पीच रायटिंग लिहा. आता पहा, डायलॉग रायटिंग सुद्धा इझी आहे, स्पीच रायटिंग सुद्धा इझी आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला असेल तर तुम्ही डायलॉग रायटिंगचं सुद्धा म्हणजे पाहून जायचं की कशा पद्धतीने डायलॉग रायटिंग लिहितात. आता तुमचा कंप्लीट स्टडी झालेला आहे, म्हणजेच काय की तुम्हाला डायलॉग रायटिंग येते. बस तुम्हाला काय करायचं आहे, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे लिहून पाहण्याची. तुम्ही एक तरी क्वेश्चन पेपरची या डायलॉग रायटिंगसाठीची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. त्यासोबत तुमचं स्पीच रायटिंगसुद्धा कंप्लीट झालं असेल तर स्पीच रायटिंगची तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस म्हणजेच काय, रिव्हिजन टाईप तुम्हाला करायचं आहे. ओके. रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. मग आता रिव्हिजन फक्त वाचणे नव्हे तर ॲक्च्युअलमध्ये एखादा क्वेश्चन पेपर घेऊन स्पीच रायटिंगचं जे क्वेश्चन असेल तो सॉल्व करून पाहणे, लिहून पाहणे. त्यासोबत डायलॉग रायटिंगचं, त्यासोबत लेटर रायटिंगचं ते लिहून पाहणे, याला म्हणतात रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस. ओके. आणि हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट असणार आहे तुमच्या 1 ते 2 दिवसासाठी. ओके. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे आहेत, एवढ्या महत्त्वाच्या आहेत की जे तुम्हाला पाहायलाच पाहिजेत. ओके. तर आता पाहू शकता, ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला त्यांनी दोन्ही प्रॅक्टिस करायची. पण ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे, कन्फ्यूज आहे डायलॉग रायटिंग की स्पीच रायटिंगमध्ये, तर मी तुम्हाला सांगतो सिम्पली तुम्ही काय करा की ड्राफ्टिंग अ स्पीच हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. हा क्वेश्चनची तुम्ही राहिलेल्या 1 ते 2 दिवसांमध्ये प्रॅक्टिस करा. कारण की डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग हा ऑरमध्ये येतो. म्हणून स्पीच रायटिंगचं तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस करा. मी सांगतो 2 ते 3 एक्झाम्पल सॉल्व करून पहा. ओके. तर तुम्हाला येणार आहे स्पीच रायटिंग नेमकं कसं करतात. ओके. त्यासोबतच तुम्हाला याचे लेक्चरसुद्धा मी प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. प्लेलिस्ट बनवलेली आहे ना तुमच्यासाठी. ओके. 10th रायटिंग स्किलची आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे मी. ओके. हे सर्व लेटर रायटिंग, स्पीच रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ती प्लेलिस्ट तुम्ही इथं चेक कर जा. ओके. त्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन येतो, तो म्हणजेच की इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा. यामध्ये सुद्धा 2 क्वेश्चन विचारतात, जसं की नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल. यामध्ये सुद्धा ऑरमध्ये असतो. एक तर तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल लिहा किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहा. आता पहा, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल यामध्ये थोडंफार तुम्हाला सांगून देतो, बऱ्याच जणांना माहिती असेल पण तरी पण सांगतो. आता व्हर्बल म्हणजेच काय, व्हर्बल म्हणजे तुमचा असतो पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला असतो. आणि नॉन व्हर्बल म्हणजेच काय, की नॉन व्हर्बल म्हणजे एक टेबल टाईप तुम्हाला इथं काय दिलेली असते, माहिती दिली असते. यामध्ये काय इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता पॅराग्राफमध्ये दिली असेल ते सुद्धा इन्फॉर्मेशन असेल, ते टेबलमध्ये दिली असेल ते सुद्धा इन्फॉर्मेशन असेल. म्हणजे इन्फॉर्मेशन यामध्ये सेम राहणार, फक्त तुम्हाला ते ट्रान्सफर करायचे आहे. ट्रान्सफर कशी करायची, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. म्हणजे हा जो टेबल दिला आहे हा नॉन व्हर्बल आहे. ओके. नॉन व्हर्बल आहे. ओके. मग नॉन व्हर्बलला व्हर्बलमध्ये करायचं आहे. व्हर्बल म्हणजेच काय होते, पॅराग्राफमध्ये करायचं आहे. म्हणजे हे जे इन्फॉर्मेशन आहे टेबलमध्ये दिले आहे हे तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे या पॅराग्राफमध्ये. किंवा जे व्हर्बल म्हणजे पॅराग्राफमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे ते तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे या टेबलमध्ये, म्हणजे नॉन व्हर्बलमध्ये. तर 2 टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारतात, कोणते एक सोडवायचा असतो, नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. इझीवाला कोणता आहे पहा, मी सांगतो. इझी किंवा हार्ड यामध्ये आपण कधी ओळखू शकतो, जेव्हा तुमचा जो क्वेश्चन पेपर असते तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल दिला असतो ना, त्यामध्येच तुम्हाला ओळखायचं असतं की आपला सोपा कोणता जाणार आहे सोडवण्यासाठी. तर क्वेश्चन पेपर जेव्हा येणार तेव्हा डिसाईड करायचं तुम्ही की इझी कोणता आपल्याला जाऊ शकतो. म्हणून ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला असेल थोडाफार किंवा काहीच झाला नसेल, त्या दोन्हीही टाईपचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करून जा, जेणेकरून तुम्हाला काय डिफिकल्ट जाणार नाही ॲक्च्युअल बोर्डचा क्वेश्चन पेपर सॉल्व करताना. ठीक आहे. तर हे तुम्ही एक क्वेश्चन नेसेसरी आहे तुमच्यासाठी 5 मार्क्ससाठी. ओके. त्यानंतर तुमचा एक्सपांड द थीम येते. एक्सपांड द थीममध्ये तुम्हाला बघू शकता B1 और B2. B1 तुम्हाला विचारला जातो, तो म्हणजेच की न्यूज रिपोर्टचा, जसं तुमचं न्यूजपेपरमध्ये न्यूज रिपोर्ट लिहितात. त्यानंतर B2 येतो तुमचा. B2मध्ये तुम्हाला असते डेव्हलपर स्टोरी. स्टोरी रायटिंग तुम्हाला करायची असते. ओके. 10वी इंग्लिशसाठी. ओके. तर हे 2 पैकी कोणता सोडवायचा असतो. आता पहा, मी तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन सांगितले आहे लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा कोणकोणते क्वेश्चन सांगितले. एक आहे लेटर रायटिंग 5 मार्क्ससाठी, दुसरा आहे डायलॉग रायटिंग 5 मार्क्ससाठी, तिसरा आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. हा जो स्पीच रायटिंग आहे हा ऑरमध्ये. ओके. डायलॉग रायटिंगला. त्यानंतर तुम्ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे 5 मार्क्ससाठी. त्यानंतर आहे एक्सपांड द थीम. हे बघू शकता, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा सेमच आहे, यापैकी ऑरमध्ये आहे हा. ओके. एक्सपांड द थीम आहे 5 मार्क्ससाठी B1 और B2. म्हणजे पाहू शकता 5, 5, 5, 5 म्हणजे एकूण किती मार्क झाले, हे एकूण झाले 20 मार्क. आता 20 मार्काची प्रिपरेशन तुम्ही 2 दिवसांमध्ये 100% करू शकता. फक्त 20 मार्क नाही, अजून
तुम्हाला जे क्वेश्चन 100% ठरलेले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये. आता पहा ही 20 मार्काची प्रिपरेशन तुम्ही 100% करू शकता. ओके, लेटर रायटिंग असो खूप इझी आहे, डायलॉग रायटिंग इझी आहे, ओके, स्पीच रायटिंग इझी आहे, नंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इझी आहे, नंतर एक्सपांड द थीम सुद्धा इझी आहे. एक्सपांड द थीममध्ये स्टोरी रायटिंग असते किंवा न्यूज रिपोर्ट असते, त्यामध्ये तुम्ही न्यूज रिपोर्टवाला क्वेश्चन सोप्या पद्धतीने करू शकता. ओके, आणि तुम्हाला वाटत असेल की आपण दोन्ही पण सोडू शकतो, डेव्हलपर स्टोरी सुद्धा, तर डेव्हलपर स्टोरीची सुद्धा प्रॅक्टिस करून जायचं, जो इझी येणार तो तुम्ही सोडवायचा. तर पहा हे जे रायटिंग स्किलमधले आहेत तुम्हाला टोटल 20 मार्कासाठी खूप सोप्या पद्धतीचे ठरलेले 100% क्वेश्चन्स आहे. तर याची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, ते तुम्ही चेक कर जा. ओके, अजून व्हिडिओ आपला संपलेला नाही, लक्षात ठेवा. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे, जे 100% क्वेश्चन ठरलेले आहेत त्याचा. ठीक आहे, कारण की 1 ते 2 दिवसामध्ये याची तुम्ही 100% प्रिपरेशन करू शकता, म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. आता हे झालं. आता पाहू शकता अजून कोणते इथं 100% ठरलेले क्वेश्चन्स आहेत ते सांगतो. हा आता मॉडेल क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सांगत आहे, लक्षात ठेवा. हा मॉडेल क्वेश्चन पेपर आहे, हा ॲक्च्युअली बोर्डचा पेपर नाही आहे. हे तुम्हाला एक्झाम्पल घेण्यासाठी मी इथं सांगत आहे. पाहू शकता आता तुम्हाला जेव्हा हा टेक्स्च्युअल पॅसेज येतो, त्या टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन येत असतो, तो म्हणजेच की पर्सनल रिस्पॉन्सचा. पाहू शकता हा एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. ओके, 2 मार्क्ससाठी. त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे, यामध्ये मी सांगतो अजून एक पर्सनल रिस्पॉन्सचा दुसऱ्या पॅराग्राफचा क्वेश्चन आहे, तो म्हणजेच की 2 मार्क्ससाठी. म्हणजे किती झाले? 4 मार्क झाले तुमचे इथे या याचे म्हणजे पॅसेजेसचे. त्यानंतर पोएट्री जेव्हा येते, तर पोएट्रीमध्ये पाहू शकता पोएट्रीमध्ये तुम्हाला येते ते म्हणजेच की ॲप्रिसिएशन. पाहू शकता 5 मार्कासाठी. 5 मार्कासाठी तुम्हाला काय येते? ॲप्रिसिएशन येते. ओके, त्या ॲप्रिसिएशन तर येतेच. ॲप्रिसिएशन तुमच्या ज्या पोयम्स आहेत ना, जेवढ्या पोयम्स आहेत तुमच्या, तर पोयममध्ये तुम्हाला जेवढ्या पोयम्स आहेत त्या सर्व पोयमचं ॲप्रिसिएशन करून जायचं. 100% एक ठरलेलं आहे ॲप्रिसिएशन. 5 मार्कसाठी येणार आहेत. आता ज्यांना खरोखर 5 मार्क पाहिजेत ते 5 मार्कासाठी सर्व पोयमचं ॲप्रिसिएशन करून जातील. ठीक आहे, ॲप्रिसिएशन करून जातील. ओके, ॲप्रिसिएशन करून जायचं असेल, 5 मार्क घ्यायचे असतील तर तुम्ही सर्व पोयमचं करून जा. 5 मार्क 100% ठरलेले आहेत. हा सुद्धा क्वेश्चन तुमचा 100% ठरलेल्या क्वेश्चनमध्ये येतो, पोयमचं ॲप्रिसिएशन लिहिणे. ओके, ते 5 मार्क त्यामध्ये ॲड करा, म्हणजे 20 मार्क ते रायटिंग स्किलमधले, 5 मार्क हे किती झाले? 25 मार्क झाले तुमचे. आता आपण वरते पर्सनल रिस्पॉन्स पाहिले 4 मार्कासाठी. ओके, तर ते सुद्धा त्यामध्ये म्हणजे ग्राह्य धरून चला. ठीक आहे, तर त्यामध्ये ते झाले 4 मार्क. ओके, पर्सनल रिस्पॉन्सचे. त्यानंतर तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज येते, तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये सुद्धा तुम्हाला एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन येतो. पाहू शकता पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन येतो, म्हणजे हा 2 मार्क. म्हणजे किती झाले? 6 मार्कासाठी तुम्हाला काय येतं? इथं पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन येतात. म्हणजे लक्षात ठेवा 25 मार्क ते आणि 6 म्हणजे 31 मार्क झाले तुमची इथं 100% ठरलेले क्वेश्चनचे. ओके, 31 मार्क. त्यानंतर पाहू शकता पुढचा आहे तुम्हाला ते म्हणजेच की समरी रायटिंग. लक्षात ठेवा हा क्वेश्चन येतो बी नंबरचा तुम्हाला, समरी रायटिंग. समरी रायटिंग खूप सोपी आहे, मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे, पण अजून सुद्धा सांगतो की जो तुमचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, जो अनसीन पॅसेज तुमचा येत असतो पुस्तकाच्या बाहेरचा, त्याचं तुम्हाला समरी लिहायची असते 5 मार्क्ससाठी. समरी लिहिणे खूप सोपी आहे. समरी म्हणजेच काय? जो पूर्ण तुम्हाला हा पॅराग्राफ दिला असतो, त्या पॅराग्राफचा जे अर्थ आहे तो कमी शब्दामध्ये, कमी वाक्यामध्ये तुम्हाला लिहायचा असतो. म्हणजे एवढे तुम्हाला जे वाक्य दिलेले आहेत, समजा एवढे वाक्य दिले आहेत, तर याचा पूर्ण न लिहिता तर एक छोट्या पॅराग्राफमध्ये याचा पूर्ण अर्थ आला पाहिजे असा पॅराग्राफ तयार करायचा असतो, त्यालाच म्हणतात समरी. जर काही नाही आलं, तुम्हाला येत नसेल समरी रायटिंग करता, तर यामधले छोटे छोटे सुरुवातचे 2 वाक्य, मधातले 2, यामधले 2, यामधले 2, 1 2 1 2 असे करत एंडिंगचे 1 2, तर असं करून तुम्हाला समरी लिहू शकता. पण हे त्याच विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे ज्यांना खरं काही येत नाही. बट ज्या तुम्हाला समरी रायटिंग येत असेल तर तुम्ही 100% लिहा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने समरी रायटिंग सुद्धा आहे. किती? 5 मार्कसाठी. म्हणजे एकूण किती मार्क झाले आता आपले? 31. ओके, 31 + 5 किती झाले? 36. म्हणजे 36 मार्काचे हे जे टॉपिक आहेत तुम्ही राहिलेल्या 1 ते 2 दिवसामध्ये गॅरंटीड करू शकता. ओके, आता हे तुम्ही 36 मार्काचे केले. आता तुमचं राहिलं विद्यार्थी मित्रांनो पॅराग्राफचे क्वेश्चन. तर आता जे पॅराग्राफचे क्वेश्चन येतात तुम्हाला, तर पॅराग्राफचे क्वेश्चन तुम्ही काय करू शकता की शोधून तुम्हाला लिहावे लागतात ना. आता शोधून तर तुम्ही लिहू शकता. आता 1 ते 2 दिवसामध्ये तुम्ही तुमचे जे पाठ आहेत, म्हणजे पुस्तकामध्ये जे दिलेले पाठ आहेत तुमचे, ते तर तुम्ही नाही करू शकत ना. कारण की जर पाठ करायला बसले, पोयम करायला बसले, तर तुम्हाला किती वेळ जाणार? खूप वेळ जाणार आहे. ओके, असं म्हणत नाही म्हणजे ते तुम्ही करू नका, बट अगोदर तुम्ही केलं असेल तर थोडीफार तुम्ही काय करा त्याच्यावरती वरती रिव्हिजन करा. कारण की नाहीतरी तुम्हाला काय यामध्ये पॅराग्राफमधून शोधूनच लिहावं लागते. कोणता पॅराग्राफ येणार हे फिक्स नाही आहे, त्यामुळे शोधूनच लिहावं लागतात. आता तुम्हाला अनसीन नॉन टेक्स्च्युअल पॅसेज येते. ओके, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज येते, त्यामध्ये तुम्ही वेळेवर शोधून लिहिताच ना आणि बरोबर सुद्धा लिहिता. मग असं समजा की तुम्ही हा सुद्धा नॉन टेक्स्च्युअल आहे, म्हणजे समजा फक्त, बट टेक्स्च्युअलच आहे तो, त्याची रिव्हिजन करून नक्की जा. म्हणून एवढं काही इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी सांगितलं. ओके, त्यानंतर हे
तर तुम्ही सोडवू शकतातच, पण जे 36 मार्काचे टॉपिक मी तुम्हाला सांगितले ते खूप खूप महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. ओके, तर ते तुम्ही करून जा. ओके, 1 ते 2 दिवसांमध्ये आणि प्लेलिस्ट तुम्ही चेक करा. याचे लेक्चर तुम्हाला सर्व मिळणार आहेत. ठीक आहे, रायटिंग स्किल वगैरेचे. ओके, त्यानंतर आता महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. ओके, हे झालं तुमचं 36 मार्काचे हे टॉपिक झाले. पॅराग्राफसुद्धा मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. ओके, तर आता 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्ही अशी प्रिपरेशन करा, 100% गॅरंटीड तुमचं होऊन जाणार आहे. त्यासोबतच मी सांगतो तुम्हाला जो ग्रामर आहे तुमचं, ग्रामर एकदम बेसिक करून जा तुम्ही. एकदम बेसिक ग्रामर. जसं की तुमचं चेंज द व्हॉईस असेल. ओके, चेंज द व्हॉईस खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वेश्चन टॅग असेल. ओके, त्यानंतर टेन्स तुम्हाला चेंज करायला सांगतात. ओके, जे टेन्स असतात त्यामध्ये चेंज करायला सांगतात आणि नो सूनर दॅनवाले क्वेश्चन्स अशा टाईपचे बेसिक ग्रामरवाले सर्व तुमच्याकडे जे असेल मटेरियल बेसिक ग्रामरचं त्यामधून करून जा. गॅरंटीड तुमची प्रिपरेशन होऊन जाणार आहे. तर जे मी तुम्हाला सांगितलं आहे लक्षात ठेवा. ओके, एक पूर्ण समरी सांगतो आता मी. 36 मार्काचे टॉपिक मी सांगितले 1 ते 2 दिवसांमध्ये त्याचे व्हिडिओ लेक्चर्स पहा आणि त्याची तुम्हाला काय करायची आहे, रिव्हिजन करून त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ओके, प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आता प्रॅक्टिस झाली विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं सर्व होऊन जाणार आहे. ठीक आहे, 1 ते 2 दिवसांमध्ये जे तुम्ही करू शकता तेच टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, तर व्हिडिओ तुम्ही मॅक्सिमम शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा, जेणेकरून तुम्हाला मी अशाच पद्धतीनं चांगला व्हिडिओ देणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड.